पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पैशासाठी गर्भवतीचा जीव गेलाय। मात्र हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं, हॉस्पिटलच्या अहवालात नेमकं काय आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणी कोणते आदेश दिलेत बघूया। ही संतापाची लाट आहे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधातील आणि त्याला कारण ठरलंय हॉस्पिटलचा पराकोटीचा हलगर्जीपणा। प्रशासनाच्या मुजोरपणामुळे तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला आणि तिची 2 नवजात बाळं आईला कायमची पोरकी झाली। दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। प्रसूती काळ सुरू झाल्यानं तनिषा भिसेला दीनानाथ रुग्णालयात आणण्यात आलं। गर्भवती महिलेला ऍडमिट करून घेण्यासाठी 20 लाखांची मागणी करण्यात आली। 3 लाख भरण्यास तयार असतानाही ऍडमिट करून घेण्यास नकार दिला। पैसे नसतील तर ससूनमध्ये न्या असा रुग्णालयाचा मुजोरपणा होता। दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर जुळ्या मुलांना जन्म देत तनिषा भिसेचा मृत्यू झाला। मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन पैशांसाठी अडून बसल्यानंच तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायची, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा नाही तर कुठनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाही। रुग्णालयाचा असंवेदनशीलपणा समोर आल्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानं स्वतःच एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी केली। या चौकशी अहवालात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। महिलेची ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती। महिलेनं 6 महिने तपासणी केली नाही। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केली। जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला टाळल्याचा दावा हॉस्पिटलच्या प्रशासनानं केलाय। मात्र हॉस्पिटलचा चौकशी अहवाल दिशाभूल करणारा असल्याचं सांगत भिसे कुटुंबियांनी पुरावेच दाखवले। विनाकारण लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही त्या दिवसाचं बोलत होतो, आम्हाला त्या दिवसाचं पाहिजे होतं। तुम्ही त्या 3 तासामध्ये काय केलं? तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे का? आहे तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज, तुम्ही ती दाखवा ना। विनाकारण झालेल्या आधीची हिस्ट्री काढून तुम्ही ना लोकांचं आणि आमची पूर्ण दिशाभूल करत आहात। त्या 3 तासामध्ये तुमच्याकडनं काही झालं नाही म्हणून तुम्ही ही सारभ करत आहात का? त्या 3 तासामध्ये काय झालं एवढं वाटतं? माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज मागा। सगळं साफ खोटं आहे, त्यांनी जे बोललेलं आहे ते खोटं आहे। विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे, जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्यासोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल आणि विशेषतः मेडिकल एथिक्स हा एक महत्त्वाचा विषय आहे की अशा प्रकरणी पैशाची चिंता न करता त्यांना ॲडमिट करून घेणं हे गरजेचं होतं। त्यामुळे एथिक्सचं पालन होतं आहे की नाही या संदर्भात देखील आपण प्रयत्न करणार आहोत। एकीकडे 2 लेकींच्या जन्माचा आनंद तर दुसरीकडे त्यांनी जन्मताच आई गमावल्याचं दुःख। या घटनेनं भिसे कुटुंबियांसह पुणे शहर हादरून गेलंय। मात्र धर्मादाय हॉस्पिटल असतानाही गर्भवती महिलेची पैशांसाठी अडवणूक का? असंवेदनशील प्रशासनावर आणि डॉक्टरांवर काय कारवाई होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले। पुण्यासारख्या शहरात अशा घटना घडत असतील तर राज्यात अशा किती तनिषा असतील ज्यांना आपला जीव गमवावा लागला असेल? रुग्णसेवेचं ब्रीद न पाळता केवळ धंदेवाईक होत चाललेल्या हॉस्पिटलच्या मुजोरपणाला चाप लावण्यासाठी सरकारनं कठोर भूमिका घ्यायला हवी। सागर आव्हाड आणि नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे।